हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आय होप सगळे मस्त असाल. तर थंबनेल तुम्ही पाहिलंच असेल. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे स्वामी चरित्र पारायण कसे करायचे व कधी करायचे किंवा त्याचे नियम काय आहेत हे तुम्हाला मी आज सांगणार आहे. खूप जणांनी हे स्वामी चरित्र पारायण केलेलं आहे, त्याचा लाभही त्यांना भेटलेला आहे. ज्या लोकांना ह्याच्याबद्दल माहिती नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूपच युजफुल होणार आहे. तर तुम्ही नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका. जर तुमच्या काही इन्क्वायरीज असतील, काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की मला विचारू शकता. चला तर सुरुवात करूया. सगळ्यात प्रथम की स्वामी चरित्र पारायण कधी करायचे असते. तर स्वामी चरित्र पारायण सगळ्यात उत्तम करण्याचा दिवस किंवा काळ जो असतो तो मार्गशीर्ष महिन्यात, जेव्हा दत्त जयंती असते त्यावेळेस तुम्ही स्वामी चरित्र पारायण करू शकता. कारण तेव्हा खूप जागी मठामध्ये सर्वीकडे स्वामी चरित्र पारायण चालू असते. ज्या लोकांना शक्य होते ते लोक त्या दिवशी करतात आणि खूप लोक त्या दिवशी पारायण करतात. जर तुम्हाला शक्य नाही तर तुम्ही नंतरही करू शकता. तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्त जयंती असते तर त्या दिवशी करायचं आहे पारायण. आणि तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये कधी करायचं आहे तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये पारायण ज्या दिवशी दत्त जयंती आहे त्या दिवशी पारायण अशा दिवशी चालू करायचं आहे की त्या दिवशी समाप्ती झाली पाहिजे आणि उद्यापन त्या दिवशी तुमचं झालं पाहिजे. म्हणजे ज्या दिवशी दत्त जयंती आहे त्या दिवशी पारायणाचं उद्यापन झालं पाहिजे. अशा वेळेस तुम्ही सुरुवात करायची आहे. आधी 7 दिवस सुरुवात करायची आहे, म्हणजे त्या दिवसापर्यंत त्याची समाप्ती झाली पाहिजे असं पारायण सुरुवात करायची. तर ह्या पारायणाचे तुम्हाला भरपूर लाभ होतील. ते तुम्ही पारायण कराल तर तेव्हा तुम्हाला समजेलच की स्वामींच्या कृपेने की किती सारी गोष्टी आहेत ज्या आपल्याला मिळू शकतात व आपला लाभ होऊ शकतो आणि आपले जे संकट आहेत ते दूर होऊ शकतात. चला तर मग ज्यांना ह्या दिवशी करायला भेटत नाही, मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर करता येत नसेल तर बाकीच्या दिवशी ज्यांना पारायण करायचं आहे त्यांनी कसं करायचं आहे. तर बाकीच्या दिवशी म्हणजे 7 दिवसाचं पारायण असतं आपलं. तर 7 दिवसाच्या पारायणाला आपण कोणत्याही प्रकारचं व जे नॉनव्हेज नाही खायचं आहे. तर नॉनव्हेजपासून बिलकुलच लांब राहायचं आहे. नॉनव्हेज जराही खायचं नाही किंवा तुम्ही घरातही बनवायचं नाही आणि घरातल्यांना पण तुम्ही द्यायचं नाही आहे. तर हे सगळ्यात पहिला हे आहे. आणि सुरुवात ही करायची आहे. गुरुचरित्र पारायण जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ऑनलाईन मागू शकता किंवा मठामध्ये सुद्धा भेटतं. तुम्ही कुठेही घ्या, ॲमेझॉनवरती बघा, फ्लिपकार्टवरती बघा, गुरुचरित्र पारायण सगळीकडे अवेलेबल आहे. तिथून तुम्ही ऑर्डर करून घेऊ शकता. तर सुरुवातीला सगळ्यात पहिले सकाळी लवकर उठायचं आहे आणि सकाळी लवकर उठून कोणतंही काम केलं तर ते बेस्टच होतं. तर सुरुवात ही सकाळीच करावी असं मला वाटतं. जर ज्यांना वेळ नसेल, सकाळी उठायला जमत नसेल, त्यांनी संध्याकाळचा वेळ ठरवावा आणि डेली हे पारायण वाचताना संध्याकाळीच वाचायचं आहे आणि एकाच आसनावरती बसून तुम्हाला वाचायचं आहे. आज एक जागेवर, उद्या दुसऱ्या जागेवर असं करायचं नाही आहे. एकाच जागेवरती बसून हे पारायण करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही असं खाली बसायचं आहे, चटाईवर बसायचं आहे किंवा तुम्ही बेडवर झोपायचं नाही किंवा सोफ्यावरती झोपायचं नाही आहे. तर हे 7 दिवस तुम्हाला पाळायचं आहे. आणि जेवण म्हणलं तर तुम्ही उपवासही धरू शकता 7ही दिवस. तर शनिवारी जर तुम्ही सुरुवात केली जर पारायणाला, आणि शनिवारी सुरुवात करायची, शनिवार हा दिवस उत्तम असतो पारायणासाठी. तर शनिवारी सुरुवात करायची आहे आणि शनिवारपर्यंत ते पारायण संपवायचं आहे, म्हणजे शनिवारी त्याची समाप्ती करायची आहे. तर तुम्ही त्या दिवशी जर सकाळी तुम्ही मटकी आणि चपातीची भाजी खाल्ली तर मटकी आणि किंवा दुसरं काय डाळ भात खाल्ला तर तुम्हाला 7ही दिवस तेच अन्न खायचं आहे. म्हणजे दिवसा असो किंवा रात्री असो तुम्हाला 7ही दिवस तेच अन्न खायचं आहे. तर जर तुम्हाला उपवास धरायचा असेल तर तुम्ही दिवसभर उपवास धरू शकता आणि रात्री तेच जेवण खायचं जे पहिल्या दिवशी खाल्लं. जर मटकीची भाजी आणि चपाती जर तुम्ही खाल्ली तर तुम्हाला 7ही दिवस तेच खायचं आहे आणि उद्यापराच्या दिवशी तुमचा उपवास तर सुटून जाईल. तर अशा प्रकारे 7 दिवस तुम्ही एकच पदार्थ खायचा आहे. कांदा आणि लसूण खायचं नाही आहे भाजीमध्ये तुमच्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला नॉनव्हेज तर खायचंच नाही आहे. जे तुम्ही उद्यापनाच्या दिवशी जे तुम्ही आहार बनवाल तो आहार तुम्हाला, म्हणजे कुत्र्याला, जनावरांना, गाई म्हशीला हा म्हणजे नैवेद्य जो तुम्ही बनवणार तो प्रसाद असेल तो तुम्हाला द्यायचा आहे. कारण जनावरांना दिल्याने त्यांचा जो आत्मा जेव्हा तृप्त होतो आणि त्यांच्याकडून जो आशीर्वाद भेटतो तो आशीर्वाद आपल्याला कुठूनही भेटत नाही. हे सगळ्यात पहिले लक्षात ठेवायचं. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की तुम्ही
घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद विवाद भांडण तंटा त्या 7 दिवसामध्ये करायची नाही. शांतपणे तुम्ही ते गुरुचरित्र पारायण असं वाचायचं आहे की शब्द न शब्द तुमचा हा स्वामींपर्यंत पोचला जाईल. असं नाही की एका दिवसात वाचून म्हणजे एकदम घाईघाईने वाचायचं आणि पटापट हे काम आहे म्हणून पटापट 3 अध्याय वाचले मग ठेवलं, दुसऱ्या दिवशी पुन्हा 3 अध्याय वाचलं आणि ठेवलं. असं करायचं नाही की व्यवस्थित म्हणजे आपल्याला पण समजेल असं वाचायचं आहे आणि व्यवस्थितपणे ते समजले पाहिजे, इतरांपर्यंतही पोचले पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामींपर्यंत पोचला पाहिजे. आणि त्याच्यानंतर ना आपल्याला करायचं आहे ते म्हणजे की आपला जो व्यवहार आहे तो शांत आणि चिडचिडा नसला पाहिजे त्या दिवशी. म्हणजे पूर्ण 7 दिवसाच्या पारायणामध्ये तुम्हाला शांतपणे आपल्याला हे करायचं आहे. आणि उद्यापन तर तुम्हाला माहीतच आहे की कशाप्रकारे तुम्ही उद्यापन करू शकता. जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही उद्यापन करू शकता. तुम्हाला दान करायचं असेल तर तुम्ही दान करू शकता किंवा तुम्हाला घरामध्येच उद्यापन पदार्थ बनवून जर तुम्हाला घरामध्येच करायचं असेल तर तुम्ही तसाही करू शकता. उद्यापनाचे खूप सारे वेगवेगळे प्रकार आहेत. वेगवेगळ्या प्रकारे लोक करतात, पण जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही करू शकता. जर तुम्हाला ही छोटीशी माहिती आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चला तर आणि काही माहिती जर काही तुमचे डाऊट असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. चला तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.